हमारे चैनल समाचार की दुनिया को लाइक एंड सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। कांग्रेस कमेटी और शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से तहे दिल से स्वागत करता हूं। और आने वाले 12 तारीख को एक प्रोग्राम रखा गया है औरंगाबाद तथा संभाजीनगर के अंदर, जिसमें महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के हमारे जो प्रभारी हैं, जिनका नाम है नामदार रमेश जी चेनीथला साहब, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले और सीएलपी लीडर सभागृह के नेता नामदार बाळासाहेब जी थोरात साहब, विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार साहब, सतीश बंटी पाटिल साहब विधान परिषद के विरोधी पक्ष नेता और मराठवाड़े के माजी मंत्री सम्माननीय अमित देशमुख साहब, ये सब प्रोग्राम में आने वाले हैं। और ये प्रोग्राम आज से शुरू हुआ है। जैसा 9 तारीख को अगस्त क्रांति मैदान पे जाकर के उन्होंने इसकी शुरुआत की और कल पहला दिन है जिसमें वो लातूर को आकर के ये प्रोग्राम में हिस्सा लेने वाले हैं। प्रोग्राम तीनों जगह है। लातूर में 3 डिस्ट्रिक्ट का है, नांदेड़ में 3 डिस्ट्रिक्ट का है और औरंगाबाद संभाजीनगर में 2 डिस्ट्रिक्ट का है, जालना और औरंगाबाद। अब ये जो प्रोग्राम होने जा रहा है, ये प्रोग्राम एक सभा होगी और उसके बाद एक एक विधानसभा क्षेत्र का, चुनाव क्षेत्र का मालूमात ली जाएगी, आढावा लिया जाएगा कि कौन से मतदार संघ के अंदर बड़ी तादाद में अपने लोग छोटे छोटे चुनाव में जीत कर आए, इलेक्शन की क्या तैयारी हुई, पहले ये असेंबली कॉन्स्टिट्यूंसी किसके हिस्से में गई थी, अब किसको लेना चाहिए, इसके बारे में तफसील से हर एक विधानसभा क्षेत्र के कार्यकर्ताओं से, नेताओं से तफसील से बात करेंगे, पूरी छानबीन करके मालूमात लेकर के फिर दिन भर प्रोग्राम चलते रहेंगे। और उसमें जो मराठवाड़े के अंदर कांग्रेस ने को हिस्से में जो 3 सीट आई थी लोकसभा की, वो तीनों खासदार जो बने हैं, उनका जिला कांग्रेस कमेटी और शहर कांग्रेस कमेटी की ओर से उनका स्वागत और सत्कार भी रखा गया है। सर, एक सवाल ऐसा है कि औरंगाबाद शहर के अंदर कांग्रेस का महाविकास आघाड़ी का खासदार तो आया है, अभी जो तो विधानसभा इलेक्शन में क्या नीति है? विधानसभा की नीति क्या है? अपने ज्यादा से ज्यादा सीट मांग लेना पार्टी के हिस्से में और सारी की सारी जीत कर लाना, ये मंशा है। जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्ह्यातले सर्व नेते मंडळीच्या वतीने स्वागत करतो। आणि आजची पत्रकार परिषद बोलवण्याचा जो हेतू आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला सांगायचा होता, तो असा की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मुंबईला ऑगस्ट मैदानावर कार्यक्रम करून या येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला त्याचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आजपासून सुरुवात केलेली आहे। आज मुंबई शुभारंभ झाल्यानंतर पहिली सभा, पहिली बैठक, पहिली आढावा बैठक ही लातूर येथे 3 जिल्ह्याची बैठक आहे। लातूर, धाराशिव, उस्मानाबाद आणि बीड। ती 10 तारखेला म्हणजे उद्या आणि परवा 11 तारखेला नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्याची बैठक नांदेडला आहे। आणि आम्ही तुम्हाला जे बोलवलं ते आपल्या औरंगाबाद, संभाजीनगर या जिल्ह्याची बैठक आणि जालना जिल्ह्याची बैठक ही सोमवारी 12 तारखेला सकाळी 10 वाजता औरंगाबाद जिमखाना क्लब, मुकुंदवाडी, संजय नगरच्या समोर संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। त्या बैठकीमध्ये प्रोग्राम आपल्याला देऊच आम्ही, पत्रकार परिषद, संयुक्तिक सभा आणि त्याच्यानंतर विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा, अशा पद्धतीचा दिनक्रम
त्या कार्यक्रम पत्रिकेवर राहील किंवा त्या कार्यक्रमाची रूपरेषा राहील. आणि साधारणपणे पहिली संयुक्त सभा झाल्यानंतर, पत्रकार परिषद संयुक्त सभा झाल्यानंतर साधारणपणे प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्याचं काम या निमित्ताने प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे प्रभारी, दिल्लीवरून जे राज्याकडं प्रभारी म्हणून काम पाहतात ते आदरणीय नामदार रमेशजी चेन्नीथाला साहेब, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी, त्याचबरोबर या बैठकीला आढावा घेताना त्यांच्या समवेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले, त्यानंतर CLP लीडर, सभागृहाचे नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब, त्यांच्यानंतर त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते सन्मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब, विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते सतेज बंटी पाटील साहेब, आणि याप्रमाणे आपल्या मराठवाड्याचे माजी मंत्री सन्मान्य अमित देशमुख साहेब, हे सगळेजण मराठवाड्यातल्या 10, 11 आणि 12 या तीनही दिवशी या दौऱ्यावर आहे. आणि ते जाणून घेणार आहे व्यक्तिगत विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये की आपल्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे, तिथे किती जिल्हा परिषद मेंबर आहे, किती नगरसेवक आहे, किती पंचायत समिती मेंबर आहे, सहकारी आणि सहकारी संस्थेत काही लोक आपले आहे का, स्थानिक स्वराज्य संस्थेत काही लोक आहे का, मागच्या वेळेला हा मतदारसंघ कुणाला सुटला होता आघाडीमध्ये, आता कुणाला सोडवला पाहिजे, आपली काय तयारी आहे, अशा पद्धतीचा बारकाईने आढावा विधानसभा मतदारसंघ निहाय आपल्या कार्यकर्त्याकडून, तालुकाध्यक्ष आहे, फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष आहे, त्या तालुक्यातले त्या विधानसभा क्षेत्रातले नेते, मग ते जिल्ह्याच्या काँग्रेसच्या कार्यकारिणीतले असतील, आजी माजी खासदार आमदार असतील, प्रदेशचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांशी हितगुज साधून या मतदारसंघाचं भविष्यात जी राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा मतदारसंघ कोणाला घेतला पाहिजे या अनुषंगाने, किंबहुना तिथं कोणाला उमेदवारी दिली पाहिजे याही अनुषंगाने साधारण ही सगळी मंडळी येऊन चाचपणी करून आढावा घेऊन जाणार आहे. अशा उद्देशाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीला आपल्याला निमंत्रित करणार आहे आम्ही. ज्या वेळेला पत्रकार परिषदेचा स्लॉट असेल त्यावेळेला साधारण 10:30 वाजेला आहे ना, ते 10:30 वाजेच्या दरम्यान ते राहील. आणि त्याचबरोबर आम्ही या कार्यक्रमामध्ये आपल्या मराठवाड्याला काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या ज्या 3 जागा होत्या, जालना, लातूर आणि नांदेड, त्या तिन्ही जागेवर जे राहिलेल्या जिल्ह्यातले 2 खासदार आहेत आपले, काळगे साहेब आणि खासदार डॉक्टर काळगे आणि वसंतराव चव्हाण नांदेड, त्या दोघांचाही सत्कार आपण या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून त्या खासदारांचाही सत्कार आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत ठेवलेला आहे. तोही कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत. अशा पद्धतीची साधारण ही बैठक अशी राहील. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. काय म्हटले?